अयोध्येच्या राजवाड्यात उत्साह ओसंडून वाहत होता. रावणाचा पराभव, सीतेची सुटका आणि श्रीरामांचा राज्याभिषेक या सर्वांनी अयोध्येच्या इतिहासाला सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाणारे पान जोडले होते. मात्र हस्तमुख राजसभेच्या त्या कडांवर एक गुप्त वादळ दबा धरून बसले होते. एक रात्र अयोध्येच्या शांत आकाशाखाली विभीषण अचानक बेचैन झाले. त्यांनी स्वप्नात एक उग्र छायाचित्र पाहिलं होतं. एक भयावह पुरुष ज्याचं शरीर हजारो डोक्यांनी भरलेलं होतं. त्या छायेतून एक गर्जना ऐकू आली, रावणाचा अपमान केलाय रामाने. आता त्याला त्याच्या कर्माची किंमत चुकवावी लागेल. विभीषणांनी तात्काळ भगवान रामांना या स्वप्नाविषयी सांगितले. मात्र रामांनी त्याला सामान्य स्वप्न म्हणून दुर्लक्षित केले. परंतु सीतेच्या डोळ्यात एक विचित्र चिंता उमटली. दुसऱ्या दिवशी राजसभेत मुनींनी भगवान रामांच्या शौर्याची स्तुती केली. याच वेळी सीता सभेत बोलल्या, प्रभू, तुमचा विजय अद्याप अपूर्ण आहे. रावणाचा भाऊ सहस्त्रानन अजूनही जिवंत आहे, जो आपल्या तपोबलाने अजेय बनला आहे. तो तुमच्या पराक्रमाला आव्हान देण्यास सज्ज झाला आहे. सभेत शांतता पसरली. लक्ष्मण, हनुमान आणि इतर योद्ध्यांच्या चेहऱ्यावर भीती दिसू लागली. विभीषणाने मान हलवत सांगितले, होय, सहस्त्रांनाला पराभूत करणे रावणापेक्षा कठीण आहे. त्याच्या 1000 डोक्यांमुळे त्याला नष्ट करणे जवळपास अशक्य आहे. रामांनी युद्धाची तयारी सुरू केली. त्यांनी चतुरंग सेना तयार केली आणि सहस्त्रांनाच्या साम्राज्यावर चालून जाण्याचा निर्णय घेतला. परंतु सीतेनेही या युद्धात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. प्रभू, मी तुमच्या सोबतच असेन. हा लढा फक्त तुमचाच नाही, हा सत्य आणि अन्यायाचा अंतिम संघर्ष आहे. लंकेत एका अंधाऱ्या गुहेत सहस्त्रानन सिंहासनावर बसला होता. त्याच्या डोळ्यात उग्र तेज होतं आणि त्याच्या सभोवताली त्याच्या विशाल सैन्याची गर्दी होती. तो आपल्या मंत्र्यांना म्हणाला, रामाने माझ्या भावाचा अपमान केला. त्याच्या जीवनाचा शेवट माझ्या हातांनी होईल. युद्धभूमीवर भगवान राम आणि सहस्त्रानन आमनेसामने आले. सहस्त्राननाने आपल्या सहस्र डोक्यांनी एक गर्जना केली. त्याने आपल्या अमोघ अस्त्रांनी रामांच्या सैन्यावर हल्ला केला. लक्ष्मण, हनुमान आणि इतर योद्धे पराक्रमाने लढले, पण सहस्त्रांनाच्या शक्तीसमोर निष्प्रभ ठरले. रामांनी ब्रह्मास्त्र सोडलं, पण सहस्त्रांनाने ते सहज विफल केलं. अखेर सहस्त्रांनाने एक बाण सोडला, जो रामांच्या छातीला भेदून गेला. राम युद्धभूमीवर बेशुद्ध होऊन पडले. भगवान रामांची ही अवस्था पाहताच सीतेच्या अंतःकरणात असह्य संताप उफाळून आला. त्यांचं रूप बदलू लागलं. त्यांची त्वचा काळसर झाली, डोळ्यातून ज्वाळा निघू लागल्या आणि हातात एक प्रचंड तलवार प्रकट झाली. त्या महाकाली बनल्या होत्या. सीतेने युद्धभूमीत प्रवेश करताच सहस्त्रानन भयभीत झाला. त्या त्यांच्या तेजाने सहस्त्रांनाच्या सैन्याला नष्ट करत होत्या. अखेर सीतेने सहस्त्रांनावर हल्ला केला आणि एका क्षणात त्याचं अस्तित्व मिटवलं. त्याच्या सर्व डोक्यांचा वध करून त्यांनी त्याचा गर्व चिरडला. महाकालीच्या कोपामुळे पृथ्वी हादरू लागली. हनुमान आणि इतर योद्धे घाबरले. ब्रह्मदेवांनी प्रार्थना केली आणि रामांना चेतनेत आणले. रामांनी सीतेजवळ जाऊन त्यांचं रौद्र रूप शांत केलं. सहस्त्रांनाचा वध झाल्यानंतर रामांचं पराक्रम पूर्णत्वाला पोहोचलं. अयोध्येत त्यांचा जयघोष झाला आणि सीतेचा महाकाली अवतार अखिल विश्वाला सत्य आणि न्यायाचं प्रतीक ठरला. ही कथा आपल्याला शिकवते की सत्याला आव्हान देणारा कितीही बलवान असो, त्याचा पराभव अट आहे. सत्य, धैर्य आणि शौर्य यांमुळेच अधर्माचा नाश होतो.